शेतकरी बंधूंनो, सद्यस्थितीत आपल्या द्राक्ष बागा या काडी पक्वतेच्या अवस्थेमध्ये आहेत. या अवस्थेमध्ये जीवाणूजन्य करपा, बुरशीजन्य करपा आणि बुरी किंवा पावडर मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. तर जीवाणूजन्य करप्यासाठी तुम्ही 0.5% बोर्डो मिश्रण किंवा मॅनकोजेब प्लस पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरसची फवारणी घेतली तर तुम्हाला जीवाणूजन्य करप्याचं चांगलं व्यवस्थापन झाल्याचं दिसून येईल. हे पहा, आत्ताच आपल्याला जीवाणूजन्य करप्याचं थोडंफार प्रमाणात सिम्पटम्स हे आपल्या पानावरती दिसू लागलेले आहेत. तर यासाठी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की शेंडा स्टॉप झालेल्या आणि काडी पक्वतेच्या अवस्थेमध्ये 0.5% बोर्डो मिश्रण किंवा मॅनकोजेब प्लस पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिडची फवारणी घ्या. त्यानंतर भुरीच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही सल्फरची एखाद दुसरी फवारणी घेतली तर सद्यस्थितीतील आपल्या द्राक्षबागा ह्या रोगमुक्त राहतील आणि फळछटणीपर्यंत पानाची पकड चांगली राहून फळछटणीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे घड मिळतील. धन्यवाद.